सरकारच्या घोटाळ्याविरोधात ठाकरेंची शिवसेना उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितले। महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विविध कारनाम्यांमुळे देशात महाराष्ट्राची बदनामी होते असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे। राज्यातील जनतेला या भ्रष्टाचाराबाबत जागृत करण्यासाठी राज्यभरात उद्या दुपारी 12 वाजता आंदोलन करण्यात येणार। जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबईतील सर्व विभागात हे आंदोलन करण्यात येणार असून मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहेत। तर तिथे दिल्लीतही इंडिया आघाडी उद्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार। निवडणूक आयोग घोटाळेबाजांना संरक्षण देत असा दावा संजय राऊतांनी केलाय। राहुल गांधींनी पुराव्यानिशी निवडणूक आयोगावर आरोप केले असून मोदी आणि अमित शहा निवडणुका चोरत असल्याची टीकाही संजय राऊतांनी केली। महाराष्ट्र लुटणाऱ्या दगाबाज या सरकारला पाठीशी घालतात। त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे। उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल। जिल्हा स्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते। त्यानंतर दिल्लीमध्ये उद्या एक महत्त्वाचं आंदोलन आहे, ते इंडिया ब्लॉकतर्फे। निवडणूक आयोगामध्ये किंवा मतपत्रिकेसंदर्भात किंवा निवडणूक पद्धतीमध्ये इतके घोटाळे आहेत की मोदी, शहा, फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक ही पैशाच्या आणि सत्तेच्या बळावरती चोरतात, हायजॅक करतात आणि त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केलेले आहेत। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करतायत, ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, हां, त्यांना कुठे गायब केलंय का, या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।